महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप गंभीर बनला असताना, संपूर्ण मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात असताना व छगन भुजबळ व मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सतत उडत असलेल्या खटक्यांमुळे मराठा व ओबीसी समाजात फूट पडत असताना, डोळ्यांदेखत हे सगळं दिसत असून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दिल्लीला जाऊन पक्ष पातळीवरती प्रयत्न करताना दिसत नाहीत. दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहांना भेटत नाहीत. का भेटत नाहीत हा प्रश्न आहे. जर राज्यासाठी अतिमहत्त्वाचा असलेल्या आरक्षणाच्या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी एकदा दोनदा, गरज पडली तर 4 वेळा सुद्धा हेलपाटे मारून केंद्रानं कोठा वाढवून द्यावा यासाठी प्रयत्न करावे किंवा जातनिहाय गणना करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करावी. हे तिघे जर एकमुखाने मोदी शहांना बोलले तर त्यांची परवानगी मिळू शकते. हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी काही मार्ग निघू शकतात व मोदी शहा सकारात्मक पावलं उचलतील असंही होऊ शकतं. आरक्षणाचा धकत असलेला प्रश्न सोडवण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी ही गोष्ट गरजेची आहे, अतिमहत्त्वाची आहे. परंतु असं होताना दिसत नाही. राज्याचे जबाबदार व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब दिल्ली भेट करत नाहीत. तशी भेट अद्याप झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एकटेच धडपडताना दिसतात, पण त्यांना बाकी दोघांची मनापासून साथ मिळते असं चित्रच दिसत नाही. अजित पवार जाहीर स्टेजवरून प्रेस कॉन्फरन्समधून ओबीसी समाजाची बाजू भक्कमपणे मांडताना दिसतात. छगन भुजबळांची बाजू घेताना दिसतात. भुजबळांना जाहीर पाठिंबा देताना दिसतात. पण मराठा समाजाचा विषय निघाला की त्यांच्या कपाळावर आट्या पडतात. इच्छाच नाही बोलायची अशी त्यांची देहबोली असते. तीच गोष्ट देवेंद्र फडणवीस यांची. देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाला छुपा विरोध करताना दिसतात. कारण माहीत नाही याबद्दलचं काय आहे. ते ना मनोज जरांगेबद्दल काही सकारात्मक बोलतात, ना मराठा समाजाबद्दल सकारात्मक बोलताना दिसतात. जेव्हा कुठे याविषयी गदारोळ होतो, वादळ उठतं, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी झटताना दिसतात. पण देवेंद्र फडणवीस विषय दामटवताना आढळतात. गृह खातं सांभाळणारे फडणवीस संशयाच्या भोवऱ्यात अडकून विनाकारण मराठा समाजाचे विलन बनत चालले आहेत. त्यांची बाजू स्वच्छ असली तरी त्यांची बाजू स्वच्छ म्हणून बाहेर येताना दिसत नाही. कारण देवेंद्र फडणवीस साहेब जे प्रयत्न करतात ते प्रयत्न सकारात्मक आहेत असं चित्र बाहेर येत नाही, तसं वातावरण बाहेर तयार होत नाही. देवेंद्र फडणवीस आपली बाजू व्यवस्थित न मांडण्यामुळे वादग्रस्त बनत चालले आहेत. त्यांनी फील्डवर उतरून मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा. उद्या भविष्यातील निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात आपल्याला हाच मराठा समाज आणि याच समाजातील आंदोलनकर्त्यांपुढे मत मागायला जायचं आहे. हे विसरून कसं चालेल. आज सत्तेच्या जोरावर दडपशाही केली तर उद्या भविष्यात अडचणी वाढू शकतील. त्याचं काय. पाण्याबाहेर राहून मी पोहतोय असं सांगणं म्हणजे स्वतःवर डाग लावून घेणं. कारण कपडे ओले झालेत का नाही हे लगेच कळतं. जनता आता हुशार झाली आहे. त्याऐवजी पाण्यात उतरून परिस्थिती हाताळणं केव्हाही चांगलं. जसजसे दिवस उलटत जातील आणि वेळ निघून जाईल तसतसं शांत असलेला मराठा समाज संयमाने लढत असलेली लढाई जर पुन्हा आंदोलनात रूपांतरित झाली तर यातून राज्य पाठीमागं जाईल. फायदा काय. प्रत्येक वेळी मनोज जरांगे पाटील यांना गोड गोड बोलून उपोषणातून माघार घ्यायला लावून शांत बसवणं दरवेळी शक्य होईल का. हातात वेळ असताना प्रयत्न करणं शक्य असताना देखील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री प्रयत्न करताना दिसत नाहीत. ही खूपच दुर्दैवी गोष्ट आहे. जर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची योग्य मदत घेतली तर कदाचित हे प्रकरण आणखी व्यवस्थितरित्या मिटवता येईल. एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आमचे सर्व व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.